पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्याचे दिवस कमी, उन्हाळ्याचे दिवस जास्त वाटतात. दिवसाला ऊन असते, गरमी असते आणि रात्रीसुद्धा तसं बघितलं तर पाऊस पण येत नाही. 1-2 दिवस पडतो तेवढ्यापुरता आणि परत ऊन तापते. ह्या वातावरण बदलामुळे घरामध्ये सगळीकडे सर्दी, खाशी, खोकला हे तयार आहेत. आमच्याकडे सुद्धा मला पण खासी सर्दी वाटते आणि रुद्रांशला पण तसंच आणि त्याचंच मला झालेलं आहे. टिफिन वगैरे पॅक करून दिलं. रुद्रांशची शाळेची तयारी झाली आणि मी हा जो ड्रेस घेतलेला आहे खूप छान आहे. आपण नेहमी डेली कसं गाऊन वगैरे घालतो, तर गाऊनच्या ऐवजी अशा पद्धतीने लॉंग फ्रॉक घातले तर चांगले दिसतात, स्टायलिश पण दिसतात. आणि गाऊन कसं चेंज करावं लागतो बाहेर वगैरे कुठे जाताना, आणि हे असं घातलं ना तर आपण बाहेर पण अशा कपड्यावर जाऊ शकतो, दिसायला पण छान वाटते. तर रुद्रांशची शाळेची तयारी झाली. रुद्रांश गेला शाळेमध्ये आणि इथे बघा मी कढीपत्ता झाड तर मागेच लावली आणि कोथिंबीर लावली, तर कोथिंबीर पण चांगला आलेला आहे. पर्यंत रुद्रांशची सुट्टी होऊन जातो. आल्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि अभ्यासाला लागतो. मुलांच्या मागे किती ओरडा करावा लागते तेव्हा कुठे अभ्यासाला लागतं. स्वतःहून म्हणत नाही की अभ्यास करायचा आहे. मागे ऑनलाईन घेतलेली बेडशीट बघा आज मी फायनली अंतरलं. डबल बेडची आहे